तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इनसाइड आपण हे जे टेस्टर यूज करतो आहे म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिना करता की आपण सप्लाय आहे का नाही बघू शकतो। आणि मी ब्लाइंड असल्यामुळे मला ह्याचा भरपूर उपयोग होतो की निऑन टेस्टरला हात लावल्याशिवाय आणि त्याच्यामध्ये एक बल्ब असतो त्याच्या कारण आपण बघू शकत नाही। तर ह्याच्यामध्ये आपण आवाजावरती बघतोय, तर ह्या टेस्टरच्या आपण आतमध्ये काय आहे, इनसाइड काय आहे ते बघायचा प्रयत्न करूया। तर मी पहिल्यांदा ओपन करून घेतो त्याला। आणि हे त्याचा ब्रॅकेट आहे आणि असे दोन सेल आहेत, दोन छोटे सेल आहेत। आणखीन मदरबोर्ड इकडेच राहिला, तर इकडे असा त्याचा मदरबोर्ड आहे। मी मदरबोर्ड पण तिथून काढायचा प्रयत्न करतो। थोडं तर आतमध्ये एवढं काय जास्त समजत नाही, पण इथे एक बीप आहे, बीप वाजते ती। आणखीन पुढं त्याला दोन कॉन्टॅक्ट आहेत जे सेलला कनेक्ट होतात, पण हे ओपन होत नाही। जास्त जर आपण प्रेस केलं तर खराब होऊ शकतं। मी काय करतो की ह्याचं कॅप निघाली की कॅप ओपन होत नाही। तर मी असं मदरबोर्ड त्याचा ओपन केलं आहे। एक त्याला छोटासा स्विच आहे खाली, स्विच हरवून मी आतमध्ये ठेवतो इथे। आणि हा त्याचा मेन मदरबोर्ड आहे की ज्याला पुढे एक अँटीन आहे आणि इकडं प्लेन सरफेस आहे। इकडे दोन कॉन्टॅक्ट आहेत की सेलला कनेक्ट होण्यासाठी, एक बजर आहे आणि इकडे त्याचे डायोड वगैरे हाताला फील होतात। तर मी असं डायरेक्ट कनेक्ट करून बघतो। मला माहिती नाही की पॉझिटिव्ह कोणती साईड आहे, निगेटिव्ह कोणती। तर नाही, असं होत नाही। सेल बरोबर कनेक्ट होत नाहीत। तर ठीक आहे, आपण एकदा दोन सेलची पॉवर चेक करून घेऊया। जा जा की ऑटो मोडमध्ये आपण मल्टीमीटर ठेवले। Auto mode. Auto mode. Auto mode. DC voltage. DC voltage set DC 0.039 volt. DC 1.417 volt.
1.4 आहे. 0.005 volt. PC 0.430 volt. PC 1.437 volt. दोन्ही पण 1.4 आहेत, म्हणजे किती झालं 3 वोल्टपर्यंत minus 0.004 दोन्हीची पॉवर आहे. volt. तर ठीक आहे, PC धन्यवाद. minus